एका छोट्याशा गावात एक गण्या नावाचा खोडकर मुलगा राहत होता. रोज तो आपल्या शेळ्यांना घेऊन डोंगरावर चरायला घेऊन जायचा. एक दिवस गण्या नेहमीप्रमाणे आपल्या शेळ्यांना घेऊन डोंगरावर चरायला घेऊन गेला. पण त्या दिवशी गण्या कंटाळला. काहीतरी धमाल करायला पाहिजे, नाहीतर दिवसच जात नाही. वाघ आला रे, वाघ आला रे, माझ्या शेळ्यांना खायला येतोय. गण्याचा ओरडण्याचा आवाज आजूबाजू असलेल्या शेतांमध्ये काम करणाऱ्या गावकऱ्यांपर्यंत पोहोचतो. अरे बापरे, पटकन धावा. काठी घेऊन चला. गावकरी धावत येतात, पण तिथे आल्यानंतर त्यांना वाघ दिसत नाही. मी तर तुमची गंमत केली. गावकरी गण्यावर चिडतात. मुला, हे बरं नाही, आम्हाला फसवू नकोस. दुसऱ्या दिवशी गण्या परत तशीच मस्करी करण्याचं ठरवतो. पुन्हा एकदा मजा करूनच बघतो. वाघ आला रे, वाघ आला रे. गावकरी परत आधीसारखे धावत येतात. हे खूप झालं आता. आम्ही आता तुझ्या खोट्यावर विश्वास ठेवणार नाही. अरे थोडी मज्जा करायला काय हरकत आहे? गावकरी निराश होऊन परत जातात. दुसऱ्या दिवशी गण्या नेहमीप्रमाणे आपल्या शेळ्यांना घेऊन डोंगरावर चारायला नेतो. त्या दिवशी जंगलातून एक मोठा वाघ येतो आणि गण्याच्या शेळ्यांना खायचा प्रयत्न करतो. गण्या घाबरून जातो. तो गावकऱ्यांना मदत मागण्यासाठी मोठमोठ्याने ओरडतो. वाघ आला रे, खरंच आला, मदत करा. गावकरी काम करत असताना गण्याचा ओरडण्याचा आवाज ऐकतात. अरे पुन्हा त्याच्या खोड्या असतील. 2 वेळा फसवलंय त्याने, आता नाही जाणार. कृपा करा, यावेळी खरंच वाघ आलाय. त्याचा आवाज यावेळी वेगळा आहे. खरा धोका वाटतोय. गावकऱ्यांना काही वेळानंतर शंका येते. सगळे धावत गण्याकडे जातात. चला, कदाचित यावेळी तो खोटं बोलत नसावा. पण गावकरी जाईपर्यंत गण्याच्या काही शेळ्यांना वाघाने खाल्ले होते. गावकऱ्यांचा आवाज ऐकून वाघ तेथून पळून जातो आणि गण्याच्या बाकीच्या शेळ्या सुरक्षित होतात. गण्याला आता आपली चूक चांगलीच कळाली होती. मला माफ करा, मी तुमची मदत घेण्यास लायक नव्हतो. मी खोटं बोलून चुका केल्या. चूक झाली तरी चालते मुला, पण ती ओळखणं महत्वाचं. आता हे लक्षात ठेव, प्रामाणिकपणा सर्वात मोठी संपत्ती आहे. शिकवण: आपण जितके खोटं बोलू तितकेच आपले नुकसान होईल.